मग सांगितल्याप्रमाणे लहान वयात असताना जन्मल्यानंतर 4-5 वर्ष असताना डिसाईड करायला पाहिजे की नक्की हा काय कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे. सेकंड असा पार्ट येतो 10वीचा, माणसा लाईफ चेंज होतो. कारण नॉर्मली 1 ते 10वी पर्यंत एकच पॅटर्न चाललं असतो. 10वीला गेल्यानंतर डिसाईड होतं की हिने आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. तेव्हा ते डिसाईड होणं गरजेचं आहे. मग आपल्याला लक्षात घ्या, म्हणजे 8वी-9वीला असताना किंवा 5वीला असताना पण पत्रिका बघून आपल्याला डिसाईड करता येतं की ही पत्रिका सायन्सवाल्याची आहे, आर्ट्सवाल्याची आहे की कॉमर्सवाल्याची आहे. हा मुलगा CS किंवा कंपनीत सेक्रेटरी किंवा मग CA होण्याचं लॉजिक चांगला बुद्धी असलेला आहे का इंजिनिअरिंगचं लॉजिक असलेला व्यक्ती आहे, बरोबर, किंवा त्याला असं पूर्ण सोशल सायन्स किंवा यामध्ये जास्त रुची आहे किंवा काय आहे, किंवा त्याला शिकवण्यामध्ये प्रोफेसर शिक्षक होण्यामध्ये रुची आहे. हे आपल्याला पहिल्यांदाच कळतं की माणसाला योग्य डायरेक्शन तो कुठं जाईल, काय करेल आणि 100% सक्सेस कसा मिळेल. यासाठी आपल्या पत्रिकेचा आधार घेऊन त्याबद्दल सांगितलं आणि उपाय तसे दिले आणि ते केले की गॅरंटी आहे मला की त्या ठिकाणी सक्सेस त्याला मिळायलाच पाहिजे. 12वीला झहीर खानला सायन्स साईडला 93% मार्क आहेत. तेव्हा तरी सुद्धा झहीर खान म्हणत होता, नाही पप्पा मला क्रिकेटलाच खेळायला जायचं, मला त्याच इंटरेस्ट पॅशन होतं. मग वडिलांनी त्याला काय सांगितलं, तुला फक्त 1च वर्ष देतो मी, ते 1 वर्षात जर तू रणजीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तू क्रॅक नाही केला, आयुष्यात बॅट आणि बॉलला हात पण लावायचं नाही, हे त्यांच्या वडिलांनी मला सांगितलंय. ते मुंबईमध्ये गेले, त्यांच्या बहिणीकडे कुठेतरी ते छोट्या रूममध्ये अगदी पाय आखडून ते त्या ठिकाणी कष्ट करून त्या ठिकाणी जायचे. मग ते बॉलिंग सगळं करून विदिन 1 इयरमध्ये त्यांनी ते सिलेक्शन झालं आणि पुढे त्यांचं पूर्णच्या पूर्ण एंटायर करिअर हे ते क्रिकेटमध्ये वर्ल्ड फेमस झाले. पण त्या व्यक्तीला 10वीला 93% मार्क आहे, ती पण महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या माहितीपूर्ण गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण जी शिक्षणाची फॅकल्टी निवडतोय ती योग्य आहे का, आपण निवडलेलं करिअर हे योग्य आहे का, हे आपल्याला पत्रिकेतून कळू शकतं का. वारंवार शिक्षणामध्ये येणारे अडथळे असतील, काही बाबतीत आपल्याला जर उशिरा यश येत असेल तर अशा वेळेला पत्रिकेचा आधार घेऊन आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं का, या संदर्भातली माहिती आज या पॉडकास्टमध्ये आपल्याला मिळणार आहे. करिअर आणि शिक्षण निवडताना आपण कशा पद्धतीनं निवडलं पाहिजे या संदर्भातली माहिती, आणि शिवाय तुमचे ग्रह काय सांगतात हे सुद्धा तुम्हाला आज कळणार आहे. आणि या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे पंडित शिवकुमार श्री आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार पंडितजी, आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या विषयाचा जो महत्त्वाचा गाभा आहे ते म्हणजे करिअर निवडल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की त्यामध्ये यश मिळत नाही आहे, किंवा करिअर निवडतानाही प्रश्न असतो की आपण हे करिअर निवडायला हवं का. आणि खूप जण या संभ्रमामध्ये खूप वर्ष वाया घालवतात. तर अगदी लहान असताना आपण जर का पत्रिका दाखवली आणि पत्रिकेवरून जर का आपण असं ठरवू शकलो की कुठल्या फॅकल्टीमध्ये आपण जायला पाहिजे, कुठल्या दिशेनं करिअरची सुरुवात करायला पाहिजे, तर हे पॉसिबल होऊ शकतं का. खरं म्हणजे करिअर आपल्याला काय निवडायचं हे वेगवेगळ्या टायमिंगमध्ये प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल आता लहान वयाचा जर प्रश्न विचार घेतला आपण, आता मला बरीच आई वडील मी नाही असे येतात की 3-4 वर्षाचा मुलगा आहे, खूपच दंगा करतो, खूपच वादविवाद करतो, नॉलेज आहे चांगलं, धडपडतो पडतो, पण ओव्हर ॲक्टिव्ह आहे, खूप त्रास पण देतो, हुशार आहे पण त्रास पण देतो. त्या लोकांना कळत नाही की हे आपला मुलगा आणि बाकीच्या मुलं त्या एवढा मोठा का फरक आहे, म्हणजे पुढे काय फ्युचर होणार बाबा, असा त्रास आता का देतोय तो, एवढा हायपर ऍक्टिव्ह काय. तर मला अशी पत्रिका भेटणं मला इतकं कधी कधी इतका आनंद होतो, वा काय बेस्ट पत्रिका आहे, की त्यांना सांगतो अरे ही पत्रिका सर्वसामान्य माणसाची पत्रिकाच नाहीये. कारण त्या पत्रिकेमध्ये ग्रहच एवढे पॉवरफुल असतात की त्या एवढ्या छोट्या बॉडी ते सस्टेन नाही करू शकत. एनर्जी त्या ग्रहांची एनर्जी लहान वयात एवढ्या छोट्याशा वयामध्ये ते ग्रहांची एनर्जी सस्टेन नाही करू शकत, म्हणून तसं तो रिॲक्ट करतो. प्रॉब्लेमॅटिक आहे असं ॲब्सोल्युटली नाही. मोस्ट प्रॉब्ली लक्षात ठेवा, तुमचा मुलं लहान वयात खूपच ओव्हर ॲक्टिव्ह असतील, अग्रेसिव्ह असतील किंवा खूपच चुणचुणी जास्तच असतील तर लक्षात ठेवा मुलाची पत्रिका स्ट्रॉंग आहे. कुठल्या अँगलला स्ट्रॉंग आहे काय नाही ते नंतर बघू शकतो आपण, गैरसमज करून घ्यायची गरज नाही. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, लहान असतानाच आयडिया येते हा मुलगा खेळाडू होणार आहे, हा मुलगा गायक होणार आहे, हा मास लोकांना बोलू शकतो, मास उभारून
कम्युनिकेशन चांगलं आहे, बिझनेसमध्ये जाणार आहे, जॉबमध्ये जाणार आहे, हिचं ओव्हरऑल त्याचं थ्रूआउट लाईफ कसं आहे हे लहान असताना डिसाईड होतं पत्रिकेमुळे. लक्षात ठेवा. म्हणून आपलं भारतीय जे काय संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, हे वेगवेगळे अंग एवढे पॉवरफुल डिझाईन केलेले आहेत. फक्त आपल्या पुस्तकामध्ये याचा कुठं सहभाग नाही आणि आपली ती लँग्वेज संस्कृत कुठं वापरत नाही, म्हणून आपला रिच तिथंपर्यंत नाही. आता मी इंजिनियर आहे, गेले 35-40 वर्ष झाले या अभ्यास करतोय कंटिन्यू. इंजिनिअरिंगला 10वीला असल्यापासून अभ्यास करतो, त्यामुळे माहिती आहे मला की यामध्ये कितपत परफेक्शन आहे किंवा काय. याचा योग्य वापर करून तुम्ही लहान असतानाच घेतला तर योग्य डायरेक्शनला व्यक्ती पुढे जाऊ शकतो. हा एक पॉईंट झाला. मग सांगितल्याप्रमाणे लहान वयात असताना जन्मल्यानंतर 4-5 वर्ष असताना डिसाईड करायला पाहिजे की नक्की हा काय कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे. ओके. सेकंड असा पार्ट येतो 10वीचा, माणसं लाईफ चेंज होतं. कारण नॉर्मली 1 ते 10वी पर्यंत एकच पॅटर्न चाललं असतो, पॅटर्न चाललं असतं. 10वीला गेल्यानंतर डिसाईड होतं की हिने आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. तेव्हा ते डिसाईड होणं गरजेचं आहे. मग आपल्याला लक्षात घ्या, तेव्हा म्हणजे 8वी-9वीला असताना किंवा 5वीला असताना पण पत्रिका बघून आपल्याला डिसाईड करता येतं की ही पत्रिका सायन्सवाल्याची आहे, आर्ट्सवाल्याची आहे की कॉमर्सवाल्याची आहे. हा मुलगा CS किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा मग CA होण्याचं लॉजिक चांगला बुद्धी असलेला आहे का इंजिनिअरिंगचं लॉजिक असलेला व्यक्ती आहे, बरोबर, किंवा त्याला असं पूर्ण सोशल सायन्स किंवा यामध्ये जास्त रुची आहे किंवा काय आहे, किंवा त्याला शिकवण्यामध्ये प्रोफेसर शिक्षक होण्यामध्ये रुची आहे, हे आपल्याला पहिल्यांदाच कळतं. आणि त्या मुलाचं पर्सेंटेज किती पडेल, 50% वाला आहे, 60% वाला आहे, 70% वाला आहे, 80%, 90% वाला आहे का 95% वाला आहे. देन यू कॅन डिसाईड की 10th नंतर 10thला अप्रॉक्सिमेट त्याला किती मार्क पडतील हे आपला पत्रिका बघून कळतं. 90 वाला 80 वाला आहे का 60 वाला आहे. आपल्याला 10वीला गेल्यानंतर पुढं त्याला 80-90 वाला असेल तर आपण त्याला इंजिनिअरिंग साईडला किंवा 11वी-12वी सायन्सला घालू शकतो. काही लोक असं असतात की त्यांना नाही मला जास्त मार्क पडले तेव्हा CS व्हायचंय, त्यावरून ते त्याची आवड आणि हे मॅच होते काय नाही ते पण बघणं गरजेचं आहे. शेवटी 10वीच्या पर्सेंटवर माणसाचं डिसाईड होतं लाईफ की तो कुठल्या सेक्टरला जाणार. फर्स्ट पॉईंट, 10वीला तुम्हाला 50 मार्क पडले फक्त तर 11वी-12वी भयानक टफ आहे. कारण 10वी पर्यंतचा अभ्यास 11वी-12वी काहीच नाहीये, टोटली वेगळा आहे. तर तुम्हाला 10वीला जर 80-90% मार्क असतील तर ते कोपअप करायला अवघड जात नाही. कारण मी 11वी-12वी सायन्स केलं, मला माहिती. त्यामुळं आज मी कन्सल्टेशन देतोय म्हणजे त्या थ्रू गेलेल्या शिक्षणात मला माहिती होते किती टफ आहे आणि किती त्याला एनर्जी लागते. बरोबर. तेवढी सस्टेनिंग पॉवर ह्या मुलाकडे आहे का, की त्यामुळे कसं 10वी आणि 11वी-12वी मुलं फेलच होतात, पुढे जातच नाहीत. आई वडिलांना वाटतं नाही नाही माझा मुलगा इंजिनियर आला पाहिजे, एवढं जाऊ दे, 50% मार्क पडले, बरं 11वी सायन्स 12वी सायन्सलाच घालूया. मग ए ग्रुप घ्यायचं का B ग्रुप जातो प्रश्न येतो. सायन्सला गेल्यानंतर तो पुढे जाऊन तेवढं तरी सायन्स तर कंटिन्यू करू शकेल का नाही करू शकेल. अनेक वेळा असं होतं 11वी नापास होतात, 12वीची इच्छा होत नाही, मग परत 11वी कॉमर्स घ्यायचं काय घ्यायचं, म्हणजे त्यांच्या पेरेंट्सना कळत नाही काय करायला पाहिजे, नॉर्मली मुलांना पण कळत नाही काय करायला पाहिजे. अशा वेळेला आपल्याला आधार घेऊन त्यांनी कुठल्या साईडला जायला पाहिजे ते कळतं. फर्स्ट पॉईंट, समजा आता याला सायन्सला घालायचं, सायन्सला घ्यायचं A ग्रुप का B ग्रुप, बायोलॉजी घ्यायचं का मॅथ्स घ्यायचं, त्यांनी कुठला ग्रुप घ्यायचा. आता त्यामध्ये लक्षात घ्या, कुठलाही पत्रिका जर बघितली आपण, माझं लॉजिक काय आहे की पहिल्यांदा मी डिसाईड करतो की या माणसाचं व्यवसायामध्ये यश आहे, जॉब मध्ये यश आहे, कशामध्ये यश आहे. कारण माणूस 3 गोष्टी करू शकतो, एक म्हणजे बिझनेस करू शकतो, दुसरं जॉब करू शकतो, तिसरं काय बसून खाऊ शकतो, चौथं काय ऑप्शन नाहीये. त्यामुळे बिझनेस काय जॉब हे पहिल्यांदा आपल्याला बघायला लागतं. जेव्हा मला कळालं की आता 11वी-12वी दरम्यान का माझ्याकडे आले पेरेंट्स कुठल्या साईडला घालू, मला कळलं अरे बिझनेस मध्ये सक्सेस आहे, नो डाऊट. मग B ग्रुप घ्या, ऑप्शन पुष्कळ आहेत, डॉक्टर होऊ शकतो, मग डॉक्टर होण्याची पत्रिका आहे का, मग ते MD मेडिसिन होणार का MS होणार आहे, मग सर्जन साठी एवढी पत्रिका पॉवरफुल आहे का, रक्त होऊन चक्कर पडलं तर काय करणार, असं पण होतं. तेवढा पॉवरफुल मंगळावर डिपेंड आहे की तो माणूस सर्जन होऊ शकतो का नाही शकतो. बरोबर. रवी मंगळाच्या युतीवर पण अवलंबून आहे सर्जन होऊ शकतो का नाही होऊ शकतो. काही लोक डॉक्टरमध्ये MD मेडिसिन होतात, डॉक्टर डायरेक्ट ऑपरेशनचे काही संबंध येत नाही, मेडिसिन संबंधित ते त्यांना पुढे जाऊ शकतात. पण मग डेंटिस्ट होऊ शकतात का, की डायरेक्ट ते DMLT किंवा बाकीचं पॅथॉलॉजी वगैरे यामध्ये पुढे जाऊ शकतात. म्हणजे त्यामध्ये पण फ्रॅक्शन लेवल आहे ते डॉक्टर जरी म्हटलं तरी आपण.
माझ्या फॅशन डिझाईनला जाऊ शकतात, स्वतःचं कापडा दुकान काढू शकतात का, किंवा परफ्यूमचा बिझनेस करू शकतात का, की कन्स्ट्रक्शनचा बिझनेस करू शकतात, किंवा कुठलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जाणार आहेत का, ते स्वतः सर्व्हिस इंडस्ट्री काढणार, IT कंपनी काढणार आहेत, प्लेसमेंट एजन्सी काढू शकतात का. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण विदाउट इन्व्हेस्टमेंट काही बिझनेस करणार, इन्व्हेस्टमेंट करून लॉस तर होणार नाही ना. हे आपल्याला कळतं की नक्की त्यांनी काय शिक्षण घ्यायला पाहिजे. 12वीला A ग्रुप का B ग्रुप. A ग्रुप घेतला तर इंजिनिअरिंगचा प्रश्न येतो, मेकॅनिकलला जाणार आहे का तो इलेक्ट्रिकलला, इलेक्ट्रॉनिक्सला, ENTCला, कम्प्युटर सायन्स, IT कशात जायला पाहिजे. मला सगळं माहिती आहे. फॉर एक्झाम्पल एखादा 12वीच फक्त शिक्षण किंवा बाकी शिक्षण घेतला, ज्योतिषीचा प्रश्न येतो की याला काय फॅकल्टी किंवा त्यातल्या ज्या टेक्निकल पॉईंट ऑफ असेसमेंट करू शकत नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. जेवढं शिक्षण शिकलं तेवढं फायदाच आहे. थोडं इंजिनियर असल्यामुळे माहितच आहे. MS जाऊ शकतो का, MBA करू शकतो. MBA समजा आता 11वी 12वी कॉमर्स केलं, आता त्यांनी कॉमर्स BCom जायला पाहिजे का BBA करायला पाहिजे. BCom किंवा BBA इथं पण महत्वाचं आहे, कारण BComला अकाउंटन्सी त्याला झेपणार आहे की नाही झेपणार आहे हे जाऊ दे. प्लेन BBA करतो, MBA ला बघता येईल. एखाद्याला MBA करायचंय, मग त्याला परचेस करायला पाहिजे का, सेल्स केलं पाहिजे किंवा मार्केटिंगमध्ये जायला पाहिजे का, व्हेंडर डेव्हलपमेंट जायला पाहिजे का, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायला पाहिजे, HR करायला पाहिजे, मार्केटिंग करायला पाहिजे, काय त्याचं पोटेन्शियल आहे हे पत्रिकेत स्पष्टपणे कळतं. या गोष्टीमध्ये काय काय काम होतं हे माहिती असणं ज्योतिषाला महत्वाचं आहे. त्याशिवाय ही कांटेल की नक्की हा मार्केटिंग जाणार आहे का ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. राहू दशमात आहे, ऍडमिनिस्ट्रेशन जाऊ शकतो. मंगळ दशमात आहे, ऍडमिनिस्ट्रेशन करू शकतो, लिडरशिप क्वालिटी आहे आणि मॅनेजमेंटचं स्किल पण आहे. बुध दशम स्थाना बसलाय, कम्युनिकेशन स्किल मध्ये एक्सपर्ट आहे, हा मार्केटिंगला जाऊ शकतो. रवी प्रथम स्थानामध्ये ओव्हरऑल सगळं पूर्ण लिडरशिप, टीम लिडर हा होऊ शकतो. म्हणजे काही ग्रह असे आहेत, त्या ग्रहावरून कळतं की या माणसाचं मेंटॅलिटी काय आणि काय त्याला झेपणार आहे. त्या पद्धतीने शिक्षण दिलं की अल्टिमेटली त्यामुळे तो पुढे जातो. आता काही लोक फॅशन मध्ये पण असतात, डिझाईन असतात, आर्टिस्ट असतात, बऱ्याच गोष्टी आहेत. बिझनेसमध्ये थाउजंड्स ऑफ पॅटर्न्स आहेत. ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं की नक्की हा कुठल्या साईडला जाणार, काय जाणार. बाबा नंतर पण व्यवसायात यश आहे का नाही ते पण महत्वाचं आहे. ते यश मिळण्यासाठी काय करायला पाहिजे ते पण महत्वाचं आहे. शेवटी करिअर म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण त्या सॅग्रिगेट करून एकदा परफेक्शनला उतरलो होतं, त्या माणसाला त्या ठिकाणी जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. आज मी म्हटलं मार्केटिंगमध्ये जा, बिंदास चांगलं होणार. तो माणूस चुकून जरी ऍडमिनला गेला, त्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे, त्या मार्केटिंग वाल्याला काही झेपणार नाही, म्हणणार कशाला मी करतोय, हे माझं काय काम बरोबर नाही, मला इथं काय. त्याला काय करायचं माहित नसतं, पण त्याला वाटतं की आय एम इनसिक्युअर, हे ऍडमिनिस्ट्रेशन माझ्या ठिकाणी बरोबर नाही. एखाद्या ऍडमिनचा म्हणून HR ला गेला तर त्याला वाटलं HR काय नाही, मला ऍडमिनच पाहिजे होतं. हे असं तुम्हाला मी का सांगतो, कारण माझ्याकडं असे क्लायंट येतात आणि म्हणतात आय एम नॉट सॅटिस्फाईड इन दिस जॉब, या सॅटिस्फाईड नाहीये, मला काय तर चुकतंय असं मला वाटतं, काय करायला पाहिजे पंडितजी. मग ठीक आहे बाबा, MBA तू ऍडमिन HR करस्पॉन्डन्स मध्ये कर, जाऊ नको कॉलेजला, जॉब करता करता कर, असं पण सांगून त्याचं एंटायर लाईफ म्हणून बदलू शकतो. पण ते कळण्यासाठी पत्रिकेचा आधार घेतल्यानंतर आपण नक्की लाईफ मध्ये काय करायला पाहिजे ते कळतं. आता बऱ्याचदा खूप हुशार असतात काही जण, पण त्यांचं असं असतं की इतके छान मार्क्स आहेत, आतापर्यंतचं शिक्षण उत्तम दिसतंय, घडतंय असं, पण त्यांचा इंटरेस्ट आर्टमध्येच कुठेतरी असतो किंवा स्पोर्ट्समध्ये कुठेतरी असतो. अशा काही गोष्टींमध्ये असतो की पालकांना असं वाटू शकतं की अरे ह्याची हुशारी जी आहे ती वाया नको जायला, त्याला एक छान करिअर मिळावं. तर मग अशा वेळेला तुम्ही काय सल्ले देता पत्रिका बघून? जर का असं की मुलाचं एक असं असतं की मला खरं तर मला चांगले मार्क्स पडले, ठीक आहे, ते मी आता आईबाबांना सांगितलं होतं की मला मार्क्स चांगले पडायला हवे, तर ते मी माझं ते कम्प्लीट केलेलं आहे, पण आता मला जायचंय मात्र स्पोर्ट्समध्ये किंवा मला आणखीन वेगळा काहीतरी बिझनेस करायचा आहे किंवा मला फाईन आर्टलाच जायचं आहे, असं पण बऱ्याचदा होतं. एक्झाम्पल माझ्या लक्षात आलं आता, आपला क्रिकेटर झहीर खान तुम्हाला माहिती. तर तेव्हा मी कोरेगाव पार्कमध्ये राहिलो होतो, वास्तू व्हिजिटला 2004-05ची गोष्ट आहे, तेव्हा मी इथे गेलो होतो. तर ते नंतरच्या श्रीरामपूर त्यांचं गाव आहे, त्या ठिकाणी व्हिजिटला पण वास्तू व्हिजिटला तेव्हा मी गेलो. पण 2004-05ची गोष्ट असते. तेव्हा गेलो, त्यावेळेला त्यांचं घर बघितलं, ते घर वास्तू असताना आपोआप चांगलं होतं, ईशान्येला विहीर आणि हे, तो प्रश्न नाही, आता वास्तूचा आपण विषय बोलत नाही. पण त्यांनी मला सांगितलं की झहीर खान एवढा अभ्यासात जबरदस्त हुशार होता, खूप हुशार होता, आणि क्रिकेटमध्ये अतिशय भयानक आवड, त्याला लहान असल्यापासून क्रिकेटमध्ये आवड होती, आणि पूर्ण श्रीरामपूर माहिती होते की हा क्रिकेट अव्वल नंबर 1, म्हणजे हाईट पण जास्त आहे, लेफ्ट हँड बॉलिंग त्याची आहे. अभ्यास करताना त्यांनी सांगितलं की बाबा एक काम कर, अभ्यासात 12वीची परीक्षा आहे, या ठिकाणी तुला चांगले पर्सेंट पाडणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे म्हटलं.
12वीला झहीर खानला सायन्स साईडला 93% मार्क आहेत. तेव्हा तरी सुद्धा झहीर खान म्हणत होता, नाही पप्पा मला क्रिकेटलाच खेळायला जायचं, मला त्याच इंटरेस्ट आहे. इतकं पॅशन होतं. मग वडिलांनी त्याला काय सांगितलं, तुला फक्त 1च वर्ष देतो मी, ते 1 वर्षात जर तू रणजीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तू क्रॅक नाही केला, आयुष्यात बॅट आणि बॉलला हात पण लावायचं नाही, हे त्यांच्या वडिलांनी मला सांगितलंय. हा किस्सा सांगितला. ते मुंबईमध्ये गेले, त्यांच्या बहिणीकडे कुठेतरी ते छोट्या रूम मध्ये अगदी पाय आखडून ते त्या ठिकाणी कष्ट करून त्या ठिकाणी जायचे. मग ते बॉलिंग सगळं करून विदिन 1 year मध्ये त्यांनी ते सिलेक्शन झालं आणि पुढे त्यांचं पूर्णच्या पूर्ण एंटायर करिअर हे ते क्रिकेटमध्ये वर्ल्ड फेमस झाले. पण त्या व्यक्तीला 10वीला 93% मार्क आहे, ती पण महत्वाची गोष्ट आहे. मी जे मला विचारलं आता की जर एखाद्या माणसाचं शिक्षण आणि त्यांनी असा विचार केला की नाही मुलाचा हा म्हणतो ना, हे बघूया करून, आणि त्या मुलानं पण ते करून दाखवलं, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. करून दाखवलं ऍक्च्युली. म्हणजे पत्रिका हा अगेन आधारच आहे, करणं तुमच्या हातात असतं, त्यामुळे तुम्ही खरंच करायला. पण आपण असं म्हणून असं मला म्हणायचं की एखाद्या व्यक्तीला काय जीवनात करायचंय हे ऑटोमॅटिकली पत्रिकेवरनं कळतं, त्याप्रमाणे त्या साईडला ते जाऊ शकतात आणि ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला याचा खूप मोठा सहभाग लागतो. आता पत्रिकेमध्ये कुठले ग्रह आहेत किंवा कुठले स्थान आहेत जे करिअर आणि शिक्षणाचं दाखवतात? शिक्षणाचं स्थान हे पत्रिकेत 5वे स्थान आहे शिक्षणाचं, त्यावरनं माणसाचं शिक्षण कितपत जाणार ते आपल्याला कळतं. फर्स्ट पॉईंट. सेकंड, फायनान्स स्थान 2य स्थान आहे. PhD शिकलेलं आहे पण त्याचा महिन्याला 2 लाख पगार आहे, पण BE झालेलं आहे 7 लाख पगार आहे महिन्याला, असं पण होऊ शकतं. असं काही नाहीये. तुमचं शिक्षण किती आहे त्यावर पैसे डिपेंड आहे असं नसतं. बरोबर. एक 10वी नापास झालेला व्यक्ती बिझनेस काढला, महिन्याला 20-25 लाख तो कमवतो, असं पण होऊ शकतं. शिक्षणाचं स्थान 5वे स्थान आहे. 4th स्थान आहे. हे 2 स्थानं महत्वाचे की ज्याच्यावर आपल्याला शिक्षण किती होणार ते कळतं. फर्स्ट पॉईंट. आता कसं मग म्हटलं तुम्हाला मंगळ आहे किंवा मग राहू केतू आहे किंवा शनी आहे, हे कसं लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू निगेटिव्ह आहेत, पण हेच जर शिक्षणाच्या पॉईंट ऑफ विचार केला, तुळेचा शनी जर 5व स्थानामध्ये असेल, मास्टर्सची पत्रिका असते, MBA MS होणारच. रवी मेषेचा 5व स्थानात बसलाय, MBA MS होणारच, नो डाऊट. गुरु 1म स्थानात बसलेला आहे, लाभात बसलेला आहे, 100% त्या माणसाचं 90+ मार्क असणारच. म्हणजे काही जे इतके वर्ष मी अभ्यास करून कोणते ऑन द स्पॉट पत्रिका बघितले कळतं की ॲव्हरेज किती पर्सेंटची पत्रिका आहे व्यक्तीच्या. हा 10वी-12वीला गटांगळ्या खाणार आहे का, ग्रॅज्युएशन होणार आहे का, मास्टर्स होणार आहे, हे सगळं ऑटोमॅटिकली एका विदिन 1 to 2 सेकंदमध्ये ऑटोमॅटिकली कळतं. मला तर कळतं म्हणजे काय आहे नाही, कुठल्या लेवलचं शिक्षण होणार आहे. म्हणून शिक्षणामध्ये 2 स्थान आहेत, 5वे स्थान 4th स्थान, हे 2 गोष्टी महत्वाची आहेत. पण त्याच 5व्या स्थानावर मंगळाची दृष्टी पडत असेल 7वी 8वी, तर हा माणूस खूप अभ्यास करून 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 असं म्हणतो की 80% पडणार, पडतात 60%. म्हणजे बाकीचे ग्रह असे पण असतात की ते त्रास देणारे ग्रह असतात. घरामध्ये अभ्यास केला, सगळं पटापट प्रश्न जोडले, 100 मार्क, परीक्षेत गेल्या 60च मार्क. एक्झामिनेशनला कुठला ग्रह त्रास देऊ शकतो ते पण त्यामध्ये असतं. ते पण कळू शकतं. या एका 2 प्लॅनेटमुळं हा ऍक्च्युअली एक्झामिनेशन मध्ये याला त्रास होतो, हे पण तिथे कळू शकतं. म्हणजे शेवटी ओव्हरऑल स्टडी करून 5वे स्थान शिक्षणाचं आणि 4th स्थान बॅकअपला स्थान, ह्या 2 स्थानांचा पॉवर आणि त्याच्यावर पडणाऱ्या सगळ्या बाकी ग्रहांची दृष्टी यावरनं ठरतं की हा पुढं माणूस किती शिकणार, कुठल्या लेवलला जाणार, इंडियात राहणार का आउट ऑफ इंडिया शिक्षण करणार, हे सगळं कळतं. आता बऱ्याचदा असं होतं की खूप जण खूप हुशार असतात, कायम नंबरात येतात, मार्क्स चांगले आहेत, चांगल्या टक्क्यांनी, चांगल्या कॉलेजमध्ये पण त्यांना मिळालेली आहे बाबा शिक्षणाची संधी, त्याच्यानंतर तिथे सुद्धा त्यांनी छान डिग्री वगैरे पण घेतली आहे, पण तरीही त्यांना नंतर म्हणावं तसं त्यांच्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा करिअरमध्ये यश मिळत नाही. बरोबर. खूप उशिरा मिळतं त्यांना, एक 35 नंतर. हे सगळं आपल्याला पत्रिकेत आधी दिसू शकतं का, आणि मग त्यासाठी आपण काय करायला हवं? माझ्याकडे क्लायंट आल्यानंतर नॉर्मली क्लायंटला मी स्पष्ट सांगत असतो पत्रिका बघताना, सांगण्याच्या पद्धतीमध्ये एक गोष्ट क्लिअर असते, बिझनेस एका जॉब आहे याचं पण सांगितलं. तसंच माणसाच्या जीवनात कोण स्त्री असू दे पुरुष असू दे, 4 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत एंटायर लाईफ स्पॅन मध्ये. फर्स्ट, एज्युकेशन. सुरुवात होते एज्युकेशनने. एज्युकेशन झालं की करिअर, जॉब किंवा बिझनेस, ते झालं नंतर लग्न, ते झालं की मग मॅरेजचं नंतर पोस्ट लाईफ. या 4 फेऱ्यात माणूस कायम जात असतो. बरोबर. एखाद्या माणसाचं एज्युकेशन 90% मार्क पडले म्हणजे त्याला चांगला जॉब लागल्याची काही गॅरंटी नाही. एज्युकेशन चांगलं आहे, जॉब चांगला लागला, लग्न होईल काही गॅरंटी नाही. एकमेकावर डिपेंडन्सी नाहीच आहे. करेक्ट. म्हणजे आपला हे डोळे आहेत,
हे नाक आहे आणि कान आहे. आता कानाला ऐकू येते म्हणजे डोळ्याला दिसतंय याची काही गॅरंटी नाही. डोळ्याला दिसतंय म्हणजे कानाला ऐकू येते ही काही गॅरंटी नाही. अशाच पद्धतीनं या ज्या स्ट्रीम्स आहेत की तुम्ही जे म्हटलं की आता एवढं शिक्षण झालंय, चांगलं झालंय, मास्टर्स झालेलं आहे, पण याला त्या ठिकाणी सक्सेस नाहीये. मग ते अशी लोक येतात ना माझ्याकडे, आता एवढं चांगलं झालंय, हे झालंय, त्याला आउट ऑफ इंडिया गेलाय, सगळं झालंय, पण त्याला तर जॉबच नाही. आता जॉब त्याला जिथे मिळेल काय काय करायला पाहिजे, उपाय देतो, होऊन जातं काम. उपाय दिलं होतं ना, की डॉक्टर मी काय म्हणतो की माझं काम फक्त ज्योतिषच्या टाईपचं काम नाहीये, कधी काय होईल, हे असं होईल तसं होईल. नो, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी इथं बसलोय. आणि आपलं ज्योतिषशास्त्र वैशिष्ट्यच हे आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय करायला पाहिजे ते जास्त महत्वाचं. नुसतं पुस्तक नाहीये, तुमचा एक्सपिरियन्स, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे ते करून तुम्हाला कळतं ह्या माणसाला ह्या प्रॉब्लेमनं बाहेर कसं काढायचं, त्याचं लाईफला सक्सेसफुल कसं करून द्यायचं. प्रॉब्लेम काय ते सॉल्व्ह करण्यासाठी शिक्षण जास्त झाले, जॉब लागत नाही, जॉब लागण्यासाठी काय करायला पाहिजे, उपाय दिले, जॉब लागतो. शिक्षण अडथळा कमी करण्यासाठी उपाय दिले, शिक्षणात यश मिळतं. माझ्याकडे किती क्लायंट व्हिडिओ आहेत माझ्याकडे लोकांची. 10वीला त्या ज्या लोकांना 60 आणि 62% परीक्षा असते फायनल परीक्षेच्या अगोदर, त्या परीक्षेत 60-62 आणि 4 महिन्यांनी 91% मार्क, 95% मार्क. प्रिलिम्सला मार्क पडले 60-62. माझ्याकडे आले, पत्रिकेतले उपाय सगळे केले, 93% मार्क. व्हिडिओ आहेत माझ्याकडे डायरेक्ट. ते लोक आता मला कसं कळणार 93% मार्क पडले म्हणून, ते स्वतः येऊन सांगतात पंडितजी सांगितलं असं असं केलं, हे केलं, मला वाटलं बघा पंडितजी 93% मार्क पडले म्हणून तुम्हाला मी आता पेढ द्यायला आलो. म्हणजे उपाय दिलेलं वर्क होतंय हे मला माझ्या क्लायंट कडूनच कळतं. त्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाट, अरे परफेक्ट, आज एक याला उपाय म्हणजे पुढच्या लोकांना आता काय द्यायला पाहिजे काय नाही. शेवटी R&Dचा प्रश्न आहे, तुम्ही कशा पद्धतीनं पुढे लोकांना सक्सेस देता तर ते होऊ शकतं. करिअर निवडल्यानंतर ते सुरळीत चालू असतं, पण बऱ्याचदा त्याच्यामध्ये अपडाऊन होतात किंवा बऱ्याचदा असं होतं सतत स्विच करत राहतात करिअर, एके ठिकाणी ते टिकत नाहीत, वेगवेगळे प्रोफेशन्स ट्राय करत राहतात पण त्यांना मार्ग सापडत नाही. तर तुम्हाला काय वाटतं की हे कुंडलीतल्या ग्रहांमुळे आहे की त्यांच्या घेतलेल्या निर्णयांमुळे आहे? शेवटी निर्णय हा ग्रह देतो, त्यामुळं निर्णय जो होतो त्या ग्रहामुळेच होतो, त्यामुळं निर्णय हा प्रश्न देत नाही. त्या कुंडली त्या ग्रहामुळेच शेवटी डिसाईड. दशम स्थान हे करिअरचं स्थान आहे, 6ठ स्थान जे पत्रिकेतले जॉबचं स्थान आहे, 7म स्थान हे बिझनेसचं स्थान आहे. मग तो बिझनेस करत तिथं कुठं हॅम्पर होतं कळतं, दशम स्थान हॅम्पर तिथं कळतं की यस या ठिकाणी ह्याच्यामुळे हॅम्पर व्हायला लागले म्हणून प्रॉब्लेम यायला. तेवढे उपाय दिले की ती स्टॅबिलिटी होऊन जाते. इव्हन त्यांनी मला एक तरी माझ्याकडे क्लायंट आले ना की लोकांना काहीही बोलू नका म्हणून सांगतो, पत्रिका बघून डायरेक्ट मीच सगळं सांगायला चालू करतो, मग शेवटी म्हणतो तुम्ही आता बोला. त्यांच्यावर काय प्रश्नच उरत नाही, ऑलरेडी सांगितलं असतं. त्यामुळे तुम्ही काय बोलला आता करिअरमध्ये स्टॅबिलिटी नाही, मला एक जे करतोय बरोबर वाटत नाही, सारखा जॉब होते, पण ते ऑटोमॅटिकली येतं जर पत्रिकेत असेल तर, ते पत्रिकेतच असतं मुद्दा आहे. आणि असं एक क्लायंट माझ्या आला होता 2014-15 काहीतरी, आईला घेऊन मुंबईच्या माझ्या ऑफिसला आला होता, वाशीच्या ऑफिसला. त्यावेळेला पत्रिका बघून सांगितलं की माणूस बिझनेसमध्ये याच्याने आउट ऑफ इंडिया बिझनेस होणार आहे. त्या मुलाला इंग्लिश बोलता पण येत नव्हतं सरळ, असं BA का B.Com का झाला असेल, आणि असं पण काय नव्हतं की फायनान्शियल परिस्थिती आउट ऑफ इंडिया लगेच जाईल वगैरे. पासपोर्ट पण काढला होता. पण 2022ला जेव्हा आम्ही युथला गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरातल्या आईने वगैरे माझ्या असिस्टंटला सांगून तिथे गेल्यानंतर माझ्या मुलाला भेट म्हणून सांगितलं म्हणून न्यूयॉर्कला गेलो होतो. न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला मी ध्रुव व्यक्ती नाव त्याला भेटलो, तिथं खुश झाला, पाया पडला गेले, पंडितजी तुम्ही सांगितलं होतं मला की आउट ऑफ इंडिया बिझनेस चालू करणार आहे, तर मला वाटत नव्हतं, कारण मला इंग्लिश पण बोलता येत नव्हतं, जाणार काय, मला शिक्षण पण झालं नव्हतं एवढं. म्हणजे त्या दिवशी मला कळलं की त्याला मराठी पण बोलता येत, इंग्लिश पण बोलत होता तो. आणि ते मोबाईलचे 2 ते 3 शॉप आहेत त्याचे आता न्यूयॉर्कमध्ये, क्वीन्स एरियामध्ये. तर त्यांनी स्वतः व्हिडिओ पण दिला मला इंग्लिशमध्ये, आणि तो मी व्हिडिओ पण अनेक टीव्हीला पण चॅनलला पण दाखवलेला आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला असं जे काय असंच करिअरमध्ये काय करायचं असंच विचारला आले होते, म्हणजे आउट ऑफ इंडिया जाणार आहे, इथं करिअर तिथं नाही, पण त्याला हिंट दिली मी, पण डोक्यात कुठे सबकॉन्शियस मध्ये प्रिंट झालं, अपॉर्च्युनिटीला गेला. आता कुठे गेला कधी गेला मला काय माहित नाही, शेवटी त्या ठिकाणी 2 मोबाईल शॉप घेऊन उभारलेला व्यक्ती मला दिसला, तर खूप आनंद झाला. मी जे सांगितलं होतं ते खरं झालं. म्हणजे काय की माणसाला योग्य डायरेक्शन तो कुठं जाईल, काय करेल आणि 100% सक्सेस कसा मिळेल यासाठी आपल्या पत्रिकेचा आधार घेऊन त्याबद्दल सांगितलं आणि उपाय तसे दिले आणि ते केले की गॅरंटी आहे मला की त्या ठिकाणी सक्सेस त्याला मिळायलाच पाहिजे. आता तुम्ही जे उपाय वगैरे म्हणताय तर आम्हाला गोल्डन टिप मध्ये छान शिक्षणासाठी, करिअरसाठी असे काही उपाय सांगा.
उपायामध्ये जे मी तुम्हाला आता जे उपाय सांगितले त्यामध्ये स्वतः मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेले माझे कॉपीरायटेड डिझाईन रजिस्टर्ड असे प्रोडक्ट आहेत. ओरा बायोफिल्ड अनालिसिस केले, इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत. बरं. त्यामध्ये इच्छापूर्ती विश बॉक्स म्हणून आहे, त्यात ज्या काय तुम्ही इच्छा लिहिता त्या कशा पूर्ण करायच्या होतात या संबंधित ती माहिती पण दिली जाईल. इच्छापूर्ती कॉपी आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये 12 ते 13 कंट्रीमध्ये हे माझे प्रोडक्ट यूज केले जातात. ह्याचं इनॉग्रेशन अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिसला 2015ला मी केलं होतं. इच्छापूर्ती तुम्ही 100% वापरा. जॉबसाठी आहे, लग्नासाठी आहे, करिअरसाठी वापर 100% रिझल्ट येतो. मुलांच्या अभ्यासासाठी एक पेन स्टँड केलेलं आहे. तर सरस्वती आणि गणपतीची मूर्ती त्या ठिकाणी, जे बीज मंत्र आहेत त्या ठिकाणी त्याच्यावर पेनाला हात लावला की तुम्हाला सरस्वती आणि गणपतीच्या पायाला हात लावल्याचा फील येतो, की ज्यामुळे मुलांचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मुलांना पर्सेंटेज चांगलं पडतं. पॅड पण आहे माझ्याकडे अभ्यास करताना, त्यावर सरस्वतीचं मंत्र, सरस्वती द्वादश नामावली त्यात लिहिलेली आहे की अनेक शेकडो मुलांनी ज्या ज्या लोकांनी पॅड वापरले त्या लोकांना अगदी 50-60% 80, 85, 90, 95% मार्क पडलेले आहेत. ते कंटिन्युअस यूज केल्यामुळे, कारण मंत्र पण आहेत, त्यावर यंत्र पण आहेत, त्याचा ओराचा इफेक्ट त्या मुलांच्यावर होतो, ब्रेनवर होतो आणि 100% चा रिझल्ट हा पॉझिटिव्ह येतो. तर असे बरेच 24 प्रोडक्ट गायत्री मंत्रावर आधारित आहेत. त्यातल्या शिक्षणा दृष्टिकोन, करिअर दृष्टिकोनातून पेन स्टँड आहे, इच्छापूर्ती कुपी आहे, फायनान्शियल डेव्हलपमेंटसाठी मनी बॉक्स आहे, त्यामध्ये पैसे ठेवल्यानंतर पैशाची वाढ ऑटोमॅटिकली होत जाते. बालाजीचं प्रोडक्ट इको फ्रेंडली दरवाजाच्या बाहेर लावल्यामुळे तुम्हाला समोर पैशाचं प्रॉस्पेरिटी आणि करिअरमध्ये तुम्हाला प्रॉस्पेरिटी होते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑफिसमध्ये कॉल करून विचारू शकता. वा, काय सुंदर मार्गदर्शन केलं तुम्ही. आणि आत्ता मला असं वाटतं की 10वी-12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत. प्रत्येक पालकाला प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलाला कुठल्या फील्डमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याचं करिअर काय असलं पाहिजे. तर त्या संदर्भात तुम्ही बरीचशी माहिती दिली, पण अगदी व्यक्तिसापेक्ष सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याची पत्रिका घेऊन मला असं वाटतं दाखवायला हवं इंडिव्हिज्युअली आणि मार्गदर्शन घ्यायला हवं. आणि त्यासाठी पंडित शिवकुमार श्री यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद पंडितजी. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.